हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजले सकाळचे 8 8:30 आणि शेगडीवरती म्हणलं तर असं मस्त सांबरशी बनवायचं आहे ना मला. भोपळा, टोमॅटो, मुगाची, तुरीची डाळ दोन्ही डाळी मिक्स करून ना असं शिजायला टाकले मी पातेल्यात. आणि एका ताईंनी मला ना 1-2 दिवसाची मागं भोपळा मस्त असं भोपळा दिलेला एकदम ताजा ताजा त्यांच्या रानातला. तर मी अर्धाच भोपळा कट करून ना शिजायला टाकलाय सांबार बनवण्यासाठी. इकडं म्हणले ना थोडंसं चटणी बनवली ओल्या खोबऱ्याची. आणि इतकं कॅमेऱ्यावरती बघा हे फोडणीचं धूर ना सगळं धुरं उडाले. थोडंसं जिरं, तेल आणि कढीपत्ता फक्त एवढंच टाकलेलं आहे मी. आज हिरवी मिरची, कोथिंबीर असलं काही टाकलेलं नाही चटणीमध्ये. तर कोथिंबीर ना रात्रीच अगोदर संपलेली म्हणजे आदल्या दिवशी. तर इकडं पण तसंच. तर मस्त जिरं, आपले जे काही रोजचे मसाले आहेत ना तेच जे आहेत तेच दाखवत असते मी, वेगळं काही नाही. तर साधं सिंपल असं मस्त सांबर बनवलेलं आहे मी. आणि जास्त बघा पातळ वगैरे बनवलं नाही, जरा जास्त म्हणजे थोडंसं घट्ट बनवलेलं आहे. आणि मस्त म्हणलं आज काहीतरी जरा वेगळं करूया नाश्त्यासाठी. आणि 1-2 तास, एक 3-4 तास ना असं मस्त मी डाळ भिजू घातली होती. तर छान असं आपली डाळ भिजलेली आहे. ते बघा त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं असं कट करून टाकलेलं आहे. तर चला मस्त बारीक करून घेऊया मिक्सरला. बारीक करून झाल्यानंतर बघा एक 10 ते 15 मिनिटं ना छान असं मी फेटून घेतलं. आणि एक त्याचे ना एक भजे तोडून बघितलं चांगलं पीठ फेटलंय का. तर खरं सांगते खूप छान भेटलेलं. आणि इकडं म्हणलं तर एवढंच छान कट आलता ना आपल्या सांबरला. खूपच छान. हे बघा असं मस्त आपले उडीद वडे, मेंदू वडे म्हणलं तरी चालेल, असं मस्त तयार झालेले आहेत. हे आपल्या अक्षूला आवडतंय तर तिला पण डब्याला न्यायचं होतं. माऊलीला आवडत नाही. माऊली म्हणला मला डब्याला काय नको. तर माऊलीनं खाल्लं पण नाही बघा. त्यानं चहा आणि टोस्ट खाल्लेलं. ती म्हणलं, "मम्मी मला आज काही डबा नको." आणि आज माऊली मामाच्या गावाला सॉरी आत्याच्या गावाला जाणार होता ना, त्याच्यासाठी इतका कावरा-बावरा झालता. आणि अक्षूचं आपलं असं म्हणणं होतं, की "मम्मी मी थोडंसं 1-2 करून मी पण बघणार आहे, की कसं येतंय कसं नाही." तर बघा अक्षूचं इतकं मोठं बनवलंय ना तिनं, लय मोठं बनवलेलं आहे. तर तिचं पण सांगते खूप छान आलेलं आहे. तिचं असं म्हणणं होतं, की मी करून बघते. आणि पोरी बघा बाहेर उभाच होत्या. तर माऊलीचे पप्पा सकाळी लवकर गेले. ते सकाळ-सकाळ ना त्यांना भाडं आलं होतं. तर परत नाश्ता करण्यासाठी आलेत. तर तसं म्हणलं तसं इडली, सांबर, डोसा, चटणी सगळ्यांना बरंच आवडतं. तर आता वाजलेत बघा संध्याकाळचे 4:30, 3:30, पावणे 4. आणि आज पण माऊलीचे पप्पा जरा लवकरच आलेले. तर गिरण वगैरे चालू करायची. 2-3 दिवस झालं असं वाटते, बरं वाटते, कारण माझ्याकडे दळणं नाही तर सकाळी-सकाळी गवत आणलं अगोदर, वाडा आणलं तर शेळीसाठी हे लागते दररोजच माझं. 1 दिवसाआड, 2 दिवसाआड जसं संपल ना तसं आणावंच लागते. आणि जसं माझे की जसं आहे ना घरामध्ये तर तसंच मी व्हिडिओमध्ये दाखवत असते. तर वेगळं काही नाही. जे आहे तेच दाखवावं असं मला पण वाटतं. तर साधा सिंपल असं ब्लॉग असते माझं. तर एवढा सगळा पसारा आवरायचा होता. हे बघा माऊलीच्या पप्पांचं चाललंय फोन बघायचं, थोडासा टाईमपास. आणि चला आता झाडून वगैरे काढायचे, बरेच अजून कामं पडलेले आहेत घरामध्ये, सगळा पसारा पडलेला आहे. आता पोरं येतील तास दीड. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आज पण. आणि आज पण एक पण दळण नाही. तर 2-3 दळणं होते ती माऊलीच्या पप्पांकडेच होती, आज लवकर आलेले. तर दिवाबत्ती वगैरे झालं. हे तर रोजच चालू आहे. तुम्ही म्हणत असतील हे रोजच दाखवते, तर हे असं माझं दररोजच काम असतंय. आणि आज जरा ना वेगळं काहीतरी बनवायचं ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. आणि गेल्या वेळेस ना मी जेवण वगैरे झाल्यानंतर बघा बडीशेप वगैरे भाजून ठेवलेली, त्याच्यात ओवा मिक्स केलेला, थोडी साखर मिक्स केलेली. तर आता त्याच पद्धतीनं पण थोडीशी वेगळी पद्धत आहे. म्हणजे आता ह्यावेळेस जरा वेगळं काहीतरी बनवू. जेवण केल्यानंतर बघा 4 दाणे थोडंसं तोंडात वगैरे टाकणार, तर खूप छान वाटतं. आणि ते पण पौष्टिक आहे. अन्न वगैरे पचन होतं. तर दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलेले. खायला पण छान असतं आणि ते पौष्टिक आहे. एवढं छान लागतं बघा, चव इतकी छान लागते ना, खरंच खूप छान लागते. तर काय काय घेतले ना दाखवते मी तुम्हाला. आणि आज बाहेरचं ना एवढं शांत शांत वातावरण आहे. आज माऊली गेलाय गावाला, तर किरण पण मग अशीच बंद केली. आणि माऊलीचे पप्पा ना बाहेर गेलेले, अजून आलेले नाहीत, आत्ताच बाहेर गेलेत. आणि शांत शांत वातावरण आहे. माऊली गावाला गेलाय, माऊली बापू आणि आत्या गावाला गेलेत. आत्याकडे माऊली आत्याकडे गेलाय. एवढं शांत शांत वातावरण. आणि अक्षू म्हणली तर अक्षूचा अभ्यास चाललाय. त्यांचा दरवाजा बंद केलाय. इतकी थंडी सुटली ना बापरे, खरं सांगते भरपूर थंडी सुटलेली आहे. आणि आपल्या अक्षूचा ना इकडे असा अभ्यास चाललेला आहे, स्वेटर वगैरे घालून. अक्षता
झाला अभ्यास. तर इकडचा बल्ब बंद केलाय. ते बघा छोटीशी रिंग लाईट होती ना ती लावलेली आहे. पूर्ण बल्ब बंद केलाय. तर चला आता बघूया मी काय काय घेतले. चला आता स्वयंपाक बनवायचा आहे मला. शेगडी चालू आहे आणि माऊली गावाला गेल्या ना काय खरमण असं झालंय. एकदम घरात ना शांत शांत वातावरण आणि सारखं ना अक्षदाचं माऊलीचं काही ना काय होत असते आणि सारखं त्यांना ओरडावं लागते. तर आज इतकं शांत वातावरण अक्षदाला पण करमना. काय म्हणतात ना तसं तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना. तर अक्षता बघा शाळेत आल्यापासून त्याला 2दा 3दा झालं फोन लावायचं आणि फोन मागायची, सारखं फोन लावायची. तर एकदा 2दा फोन दिला होता फोन लावायला. तर उद्या येणार आहे माऊली. अक्षदा चालले अभ्यास. तर मला आता स्वयंपाक बनवायचे. चला इकडं ना थोडंसं असं जवस घेतलेलं आहे. तर हे जे मी निवडून वगैरे घेतलेलं आहे. इकडं थोडंसं तीळ ते पण निवडून घेतले आणि ओवा हे पण निवडून घेतलेले आणि बडीशोप पण मी निवडूनच भरणी ठेवले का छोट्या. ते तिन्ही ना एकत्र भाजून घेऊया आपण चारी पण आणि सगळं बघा असं मिक्स करूया एकत्र. आणि बडीशोपसुद्धा अशा पद्धतीने सगळं एकत्र करू आणि आता मस्त ना तिकडे मी कढई ठेवली गरम करायला. तर आता आपण भाजून घेऊया सगळं. अगदी ना थोडंसं गवळं भाजायचं सगळं एकत्र. असं जेवण झाल्यानंतर बघा एवढं छान लागतं ना आणि तोंड तरी खमंग पडतंच. खरं सांगते खूप छान लागतं हे. आणि ह्याला ना सारखं असं फिरवत राहायचं. तर खूप छान असं गवळं बघा खमंग भाजतंय. सारखं एकसारखं असं फिरवत राहायचं. अगदी 2 ते 3 मिनटात ना मस्त भाजते. एवढं छान भाजले ना एकदम गवळं. तर आता थंड होऊ देऊया आणि मगच ना एका भरून ठेवणार आहे मी गार झाल्यानंतर. चला असंच ना थोडंसं गार व्हायला ठेवते एक 5-10 मिनटं.